आपण नाश्त्याला बराच वेळा साऊथ इंडियन पदार्थ बनवून आवडीनं खातो। यातलाच एक पदार्थ म्हणजे मेदूवडा। उडपी स्टाईल मेदूवडा घरी करून पाहायचा झालं तर बाहेरच्या सारखा घरी बनवायला जमत नाही। वा या मेदूवड्याला गोलाकार देण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही गोलाकार देता येत नाही। उडप्यासारखा मेदूवडा बनवता यावा आणि या वड्याला असणारा परफेक्ट गोल आकार देण्यासाठी काही टिप्स मी शेअर केलेल्या आहेत। तर आज आपण फक्त 15 मिनिटे डाळ भिजवून हा उडपी स्टाईल गोल गरगरीत खमंग हलका व कुरकुरीत मेदूवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। सोबत मस्त अशी ऑथेंटिक ओल्या नारळाची चटणी देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आणि हा मेदूवडा तेलामध्ये सोडण्याच्या 3 सोप्या पद्धती देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। तर हा खमंग कुरकुरीत उडपी स्टाईल मेदूवडा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून बिना साल्ट्याची उडदाची डाळ घेतलेली आहे। आता हा मेदूवडा बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला बिना छिलकेचीच इथे उडदाची डाळ वापरायची आहे। या डाळीमध्ये पुरेसा पाणी टाकून ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये थोडासा बारीक सारीक काही काडी कचरा असेल किंवा धूळ असेल ती पूर्णतः निघून जाईल। आणि या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात कोमट पाणी टाकून ही डाळ आपल्याला 15 मिनिटे भिजण्यास ठेवून द्यायची आहे। पाण्यामुळे ही 10 ते 15 मिनिटांमध्ये डाळ मस्त अशी भिजली जाते। आता 15 मिनिटांनंतर तुम्ही ही डाळ पाहू शकता भरपूर प्रमाणात फुगलेली आहे आणि भिजलेली देखील आहे। आणि ही डाळ नखाने दाबली तर तिचे तुकडे होतात। अशाच पद्धतीने ही आपल्याला डाळ भिजून घ्यायची आहे। त्यासाठी 15 मिनिटांमध्ये भिजण्यासाठी आपल्याला या डाळीमध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून ही डाळ पटकन भिजली जाते। जर तुम्हाला घाईमध्ये जर हे मेदूवडे बनवायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही ही 15 मिनिटांमध्ये डाळ भिजून मस्त कुरकुरीत उडपी स्टाईल हे मेदूवडे बनवू शकता। तर चला आपली डाळ तर भिजलेली आहे, तर चला लगेचच पुढची तयारी करूयात। आता या डाळीचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या अगोदर या डाळीतलं पाणी पूर्णतः काढून घ्यायचं आहे आणि नंतरच ही डाळ आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। आणि या डाळीमध्ये थोड्याशा प्रमाणात म्हणजे 5 ते 6 चमचे पाणी टाकून या डाळीचं आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। या डाळीचं वाटण करताना यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात देखील पाण्याचा वापर करायचा नाही। तर या डाळीचं मी वाटण करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही। जर डाळीमध्ये जास्त पाणी झालं असेल तर वडा बनवताना अडचण येऊ शकते, म्हणून डाळीत थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे। पण शक्यतो ही डाळ मिक्सरमध्ये वाटत असताना डाळीचे पीठ पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि जर हे पीठ पातळ झालं तर या मेदूवड्यांना गोलाकार देता येणार नाही। या डाळीचं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। सेम अशाच पद्धतीने आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता 2 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ मस्तपैकी असं पिटून घ्यायचं आहे। याच्यामुळे हा वडा हलका होण्यास मदत होते, जेणेकरून या पिठामध्ये हवा भरली जाते आणि वडा हलका होण्यास मदत होते। हे पीठ फेटताना शक्यतो एकाच दिशेने फेटायचं आहे। हे पीठ फेटण्याची प्रोसेस करणं गरजेचं आहे बरं का, कारण की यामुळे मेदूवडे हलके तर बनतात आणि बाहेरून क्रिस्पी होण्यास मदत होते। जर तुम्ही हे पीठ फेटून नाही घेतलं तर बाहेरून हे कडक बनतील। आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की डाळीचे पीठ पांढरे झाले आहे आणि पिठाचं प्रमाण देखील वाढलं आहे तेव्हा थांबायचं आणि मेदूवडा बनवण्यासाठी पीठ तयार झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन हे पीठ पाण्यात टाकून पाहायचं आणि ते पाण्याच्या वरती तरंगलं की समजायचं व्यवस्थित आपलं हे पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे। हा मेदूवडा टेस्टी होण्यासाठी या पिठामध्ये आपण काही जिन्नस घालूयात। तर इथे मी 4 ते 5 कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे, ते देखील यामध्ये टाकून दिलेलं आहे। आणि सगळ्यात शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व जिन्नस या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर न करता आपण हे मस्तपैकी कुरकुरीत आज हे मेदूवडे बनवणार आहोत। आणि एक ट्रिक सांगते तुम्हाला, जर तुमच्याकडून हे पीठ पातळ झालंच तर यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे, जेणेकरून हे पीठ पातळ होणार नाही आणि मस्तपैकी या मेदूवड्यांना गोलाकार देता येईल आणि मेदूवडे तळल्यावर देखील हे मेदूवडे खूपच क्रिस्पी बनतील। हा मेदूवडा तेलामध्ये सोडण्याच्या सोप्या 3 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे। तर पिठाचा असा गोळा घ्यायचा आहे आणि एक वाटी घेतलेला आहे आणि त्या वाटीला एक पांढरा सुती कपडा बांधून घेतलेला आहे आणि हा गोळा घेऊन हा गोळा या वाटीवर ठेवून द्यायचा आहे, म्हणजेच या कापडावर ठेवून द्यायचा आहे आणि त्याला मस्त असा गोलाकार द्यायचा आणि एका बोटाच्या सहाय्याने त्याला मधोमध असं होल करून घ्यायचं।
अशा पद्धतीने देखील तुम्ही गोल गरगरीत मेदूवडे बनवू शकता। आता ही झाली पहिली पद्धत। आता मेदूवडा बनवण्याची दुसरी सोपी पद्धत पाहूया। अशा पद्धतीने एक चमचा घ्यायचा आहे आणि पिठाचा गोल गोळा घेऊन या चमच्यावर ठेवून द्यायचा आहे आणि त्याला हलकासा गोलाकार देऊन बोटाच्या सहाय्याने मधोमध होल करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने देखील तुम्ही हा मेदूवडा बनवू शकता आणि अशाच चमच्याच्या सहाय्याने हा तेलामध्ये सोडून द्यायचा। सगळ्यात शेवटची सोपी पद्धत पाहूया, ती माझी अतिशय आवडती पद्धत आहे। आता इथे चहाची चाळणी घ्यायची आहे। ही चहाची चाळणी सगळ्यांच्या घरात तर अवेलेबल असते। या चाळणीवर अशा पद्धतीने हे पीठ ठेवून याला गोलाकार द्यायचा आहे आणि एका बोटाच्या सहाय्याने याला मधोमध असं होल करायचा आहे आणि या चाळणीच्या सहाय्यानेच हा मेदूवडा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे। चला, मेदूवडा तळण्यासाठी तेल देखील परफेक्ट असं तापलेलं आहे आणि या चाळणीच्या सहाय्याने एक एक करून हे मेदूवडे तेलामध्ये सोडायचे आहेत। एक एक मेदूवडा बनवायचा आहे आणि तेलामध्ये सोडत जायचं आहे आणि एकाच वेळेस कढईमध्ये जेवढे मेदूवडे बसतील तेवढेच कढईमध्ये मेदूवडे सोडायचे आहेत। मीडियम फ्लेमवर हे मेदूवडे मस्तपैकी कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत। आता काही मिनिटांमध्येच तुम्ही हे मेदूवडे पाहू शकता। या मेदूवड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि हे तेलाच्या वरती तरंगलेले आहेत। हे मेदूवडे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम कुठेही स्लो किंवा हाय ठेवायची नाही। जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तर हे मेदूवडे लगेचच बाहेरून लाल होतील आणि आतून ते कच्चेच राहतील आणि जर तुम्ही एकदम कमी फ्लेमवर हे मेदूवडे तळले तर ते खूपच तेलकट किंवा ऑइली होतील। साठी मीडियम फ्लेमवर म्हणजेच एकसारख्या आचेवर आपल्याला हे मेदूवडे सोनेरी रंगावर आणि हलकेशी क्रिस्पी होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहेत। आता काही मिनिटांमध्येच तुम्ही पाहू शकता या सर्व मेदूवड्यांचा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि पाहताच समजत आहे की हे बाहेरून खूपच क्रिस्पी असे बनलेले आहेत। आता हे मेदूवडे तेलाच्या बाहेर काढताना तेल यांचं चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित सर्व पिठाचे सारख्याच आकाराचे मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत आणि तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता हे मेदूवडे तळत आहे तोपर्यंत इकडे मस्तपैकी ऑथेंटिक ओल्या नारळाची टेस्टी अशी चटणी बनवूयात। ही चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आणि सारख्याच प्रमाणात म्हणजेच अर्धी वाटी एवढं डाळवं घेतलेलं आहे। जेवढं तुम्ही खोबरं घेताल तेवढंच तुम्हाला डाळवं घ्यायचं आहे आणि सोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहेत आणि शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकून या चटणीचं आपल्याला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता या चटणीचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता या चटणीची तुम्ही कन्सिस्टन्सी पातळ ठेवू शकता किंवा घट्ट देखील ठेवू शकता, पण ही चटणी जर थोडीशी पातळ असली तर मेदूवड्यासोबत ही चटणी खाण्याची काही मज्जाच वेगळी आहे। या चटणीला मस्तपैकी असा तडका द्यायचा आहे। तर साधारण 2 चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे। याचा हा तडका मी या चटणीला दिलेला आहे। तर मस्तपैकी आपली ऑथेंटिक भारी चवीची ही ओल्या नारळाची चटणी तयार आहे। तर पाहताच तोंडाला सुटलं ना पाणी। पहा, इकडे आपली मेदूवड्याची दुसरी बॅच देखील तळून रेडी आहे। मेदूवड्यांचा रंग तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर सोनेरी असा आलेला आहे आणि दिसताच समजत आहे की हे किती क्रिस्पी असे बनलेले आहेत। यांना देखील तेलाच्या बाहेर काढून घेऊयात। पाहिलं ना, फक्त 15 मिनिटे डाळ भिजून हा उडपी स्टाईल गोल गरगरीत खमंग हलका व कुरकुरीत मेदूवडा आपण बनवलेला आहे। बनवायची पद्धत देखील मी खूपच सोपी सांगितलेली आहे आणि तुम्हाला समजले असेल मला आशाच आहे। तुम्ही हे मेदूवडे पाहू शकता, अजिबात तेलकट झालेले नाहीत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।